केतन अग्रवाल हत्याकांडामधील आरोपी सिया गोयल हिच्या आई वडिलांना आणि त्याचबरोबर तिच्या भावाला साहिल गोयलला देखील आज लोणावळा पोलिसांनी चौकशीसाठी जे आहे ते बोलवले आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत DYSP गजानन टोनपे सर आहेत। सर काय सांगाल, आज कुणाकुणाला जे आहे ते या चौकशीमध्ये बोलवले? काल साहिल गोयल त्याची 10 तासाहून अधिक चौकशी झाली, आज पुन्हा तो आलेला आहे, आज त्यासोबत अजून कोण आहे? आज सियाच्या आईवडिलांना आपण चौकशीसाठी इथे बोलवलेलं आहे आणि त्यांची आता चौकशी चालू आहे। साहिलचंही काल आपण चौकशी केलेली आहे। आज पण आलेला आहे साहिल, मग आज कशासाठी आलेला आहे? आज आईवडील आहेत, त्यांची चौकशी आज होईल आणि काही गरज पडेल तर आम्ही सगळ्यांची चौकशी करू। काल 10 तास पेक्षा अधिक साहिलची जी आहे ती चौकशी झाली, काय मुद्दे आलेले समोर किंवा काय तपासात समोर आलेले काय? आम्हाला जे या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास आवश्यक होता त्यानुसार आम्ही त्यांच्याकडे विचारपूस केलेली आहे आणि गुन्ह्याच्या अनुषंगाने जी काही प्रश्नावली होती त्यानुसार आम्ही तपास केलेला आहे। अग्रवाल आणि जे गोयल कुटुंबीय यांच्या मध्यस्थी असलेले मित्तल कुटुंबियातील देखील सदस्य काही चौकशीसाठी बोलवण्यात आले होते, ते कधी बोलवण्यात आले होते आणि काय समोर आले आहे त्या चौकशीमध्ये? त्यांच्याकडे चौकशी झालेली आहे आणि गरजेनुसार आपण इतरही काही जे लोक या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व असेल त्यामध्ये आम्ही चौकशी करू। साहिल आणि चेतन हे कसे मित्र झाले होते? त्यांची दोघांची ओळख होती का किंवा त्यांची कशा पद्धतीने जी आहे ती ओळख झाली त्यामध्ये? ते दोघं मित्र होते, सोबत क्रिकेट खेळायचे, त्यांची दोघांची मैत्री होती। तीच क्रिकेट खेळत असताना सिया आणि चेतनची देखील तिथेच ओळख झाली का? त्या अनुषंगाने आणखीन आता तो तपासाचे काही भाग आहेत, त्यानुसार तपास चालू आहे। सिया आणि चेतन व्यतिरिक्त आणखी देखील लोक या हत्येत सहभागी असल्याचा आरोप अग्रवाल कुटुंबियांकडून होतोय, नक्की त्या दृष्टीने कसा तपास सुरू आहे? आम्ही या गुन्ह्याच्या तपासामध्ये अत्यंत सखोल असा तपास करत आहोत। माननीय SP सरांच्या मार्गदर्शनाखाली याच्या काही टीम्स बनवलेल्या आहेत आणि यामध्ये जो काही प्रत्येक शंकेला वाव असेल तिथपर्यंत हा तपास करत आहोत। गोयल कुटुंबांची जे आहे ते सियावर जबरदस्ती देखील होत असल्याची माहिती समोर येते की बळजबरीने हे लग्न जे आहे ते लावले असल्याची चर्चा देखील सुरू आहे, नक्की या तपासात आतापर्यंत आलंय का समोर? सध्यापर्यंत जो तपास चालू आहे ते सियाच्या अनुषंगाने, सियाच्या जो मोटिव्ह आहे त्या अनुषंगाने हा तपास आमचा चालू आहे। नक्कीच आपण पाहिलं तर गेल्या काही तासापासून लोणावळा पोलीस स्थानकात जे आहे ते सियाचे आई वडील आणि तिचा भाऊ साहिल यांची चौकशी जी आहे ती सुरू आहे। अनेक या चौकशीमध्ये घटना असतील किंवा काही या तपासासंदर्भातील माहिती असेल ती देखील समोर येणार आहे। कॅमेरामन विकी सह मी रणजित जाधव, TV9 मराठी, लोणावळा, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।